सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिव. सुजाता सौनिक पहिल्यांदाच महिला मुख्य सचिव. उपेंद्र द्विवेदी नवे लष्कर प्रमुख. उपेंद्र द्विवेदींनी स्वीकारला पदभार. मराठा समाजाला त्रास देऊ नका, आमचा संयम ढळू देऊ नका, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. छगन भुजबळ समाजाचे मुकादम. भुजबळांनी ठरवून दिल्याप्रमाणे काही लोक बोलत आहेत. जरांगेंचा पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा. विधानसभेची मॅच महायुतीत जिंकणार. देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. अर्जुनाचं लक्ष मास होता तसं आमचं लक्ष विधानसभा. शरद पवारांचं सूचक विधान. जळगावात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. अनिल पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचा सतीश पाटलांचा दावा. सतीश पाटलांच्या दाव्याला फडणवीसांकडून दुजोरा. विधानसभेतील जनतेचा पाठिंबा आणि प्रेम मिळेल. सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. बेईमान सरकारच्या फसवणुकीची 2 वर्ष. संजय राऊतांचा हल्लाबोल. पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस. पालखीला मानवंदना देताना काळजी घेण्याचे आदेश. तेढ निर्माण करणारे भाषणं टाळण्याच्या सूचना. क्रिकेट जगतात टीम इंडियाच किंग. दक्षिण आफ्रिकेला 9वा टीम इंडियानं जिंकला T20 वर्ल्ड कप. तब्बल 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कप मोहोर. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याचा आनंद. ब्रिटनचे पंतप्रधान. ऋषी सुनक यांचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान. दिवंगत विनायक मेटेंची आज दुसरी जयंती. स्मृतीस्थळावर ज्योती मेटेंनी केले अभिवादन. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम निश्चितच उतरेल. ज्योती मेटेंचा विश्वास. उद्धव ठाकरे 7 जुलैला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. पैठण तालुक्यात उद्धव ठाकरेंना धक्का. सर्वात मोठी ग्रामपंचायत एकनाथ शिंदेंच्या पक्षात दाखल. खासदार संदीपान भुमरेंची माहिती. केंद्र सरकारच्या आयात धोरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. हा निर्णय तात्काळ रद्द करावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. मुंबई महानगरपालिका शाळेची दयनीय अवस्था. कुलाब्यातील पालिका शाळेच्या भिंतीला पडल्या भेगा. मुलींच्या वॉशरूमला दरवाजेच नसल्याचं उघड. मुंबई गोवा महामार्गावर उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड. जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी आणि पथनाट्य करणार सादर. सांगलीच्या मटण मच्छी मार्केटचं रुपडं पालटणार. शासनाकडून 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर. नांदेडच्या मोगाव तांडा गावात दूषित पाण्यामुळे 130 जणांना बाधा. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य बिघडलं. जोरदार पावसामुळे सवतकडा धबधबा प्रवाहित. रत्नागिरीतील सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला. इंदापुरात 7 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा दमदार पावसाची हजेरी. यामुळे काही अंशी शेतकरी वर्गात आनंद. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली तर 6 बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.